नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण करणार आहोत पालकाची भाजी. आता इथे मी पालकाच्या दांड्या काढून घेतलेल्या आहेत. आता त्याची पानं आपल्याला असे एकत्र करून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची भाजी आपल्याला. इथे मी पालकाच्या 2 जुड्या घेतलेल्या होत्या. आपल्याला एका जुडीमध्ये आपल्याला कोरडी भाजी करायची आणि एका जुडीची रस्सा भाजी करायची आहे. अशी बारीक बारीक आपण ती चिरून घेणार आहोत. आता इथे आपली भाजी चिरून झालेली आहे. आता आपल्याला ती 2-3 वेळा पाणी घेऊन स्वच्छ धुवून टाकायची आहे. आणि तिचं पाणी जे आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे, कारण भाजी आपल्याला आधी कोरडी करायची आहे. त्यानंतर मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आणि लसणाचे काप टाकायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तिखट, हिंग आणि 1.5 चमचा धना पावडर टाकायची आहे आणि थोडीशी पाव चमचा हळद टाकायची आहे. त्यानंतर आपण जी भाजी धुतलेली होती ती त्यामध्ये टाकायची आपल्याला. आणि इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. थोडीशीच मुगाची डाळ आपल्याला घ्यायची आहे आणि ती मुगाची डाळ आपल्याला धुवून टाकायची आहे. त्यानंतर ती आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आणि याच्यामध्ये थोडीशीच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे. आता इथे तुम्ही बघू शकता आपली ही भाजी छान तयार झालेली आहे. थोडीसेच किंचित रसा मी त्यात ठेवलेला आहे. एकदम छान अशी भाजी झालेली आहे. आता बाकीची जी एक जुडी होती त्या जुडीची आपल्याला आता ओली भाजी करायची आहे, रस्सा भाजी करायची आहे. देखील आपण 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून टाकायची आहे. त्यानंतर मी आता पुन्हा गॅसवर कढई ठेवून तेल टाकले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं चांगलं तळतळू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला लसणाचे काप टाकायचे आहे. पुन्हा मी यामध्ये धना पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे. 1 चमचा मी यामध्ये तिखट टाकलेले आहे आणि चवीनुसार हिंग टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं. आणि ही जी धुतलेली भाजी आहे आपण ती त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. आता आपल्याला ही रस्सा भाजी करायची आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि थोडेसे मीठ टाकायचे आपल्याला. पालकाच्या भाजीला पाणी सुटत असते, त्याच्यामुळे थोडेफारच पाणी टाकायचं आहे. आणि यामध्ये मी जे शेंगदाणे आहे त्याचं कूट टाकलेलं आहे. तशी आपली मस्त अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे. जास्त पाणी झालेलं नाही, जास्त घट्टही झालेलं नाही आहे. आता इथून बघू शकता आपल्या ह्या दोघी भाज्या किती छान झालेल्या आहेत. चवीला पण खूप छान लागतं. या पद्धतीने तुम्ही ह्या भाज्या निश्चित करून बघा. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.